देवा, शेवटी माझी हाक ऐकलीस रे तू. अनपेक्षित दान टाकलंस पदरात, माझं आणि श्रेयसचं लग्न. श्रेयस आणि ताराचं. आता मला माझं सत्य सांगण्यासाठी आणखी बळ मिळालंय. मी सत्य सांगेन आणि मग हे लग्न होईल. उजळ माथ्याने तारा म्हणून प्रेम करेन मी श्रेयसवर. हे लग्न माझ्यासाठी तुझा आशीर्वादच आहे असं समजते मी. एवढा वेळ काय मागत होतीस देवाकडे? असं सांगायचं नसतं. हो, मी तर सांगून मोकळा होतो. मी देवाकडे मागितलं की माझे आराध्य जे काही मागत असेल ते सगळं देऊन टाकतील. हो, मग आता तर देवाला ऐकावंच लागेल तुझं. प्रश्न आहे का? हे काय, देवघरात आहोत आपण. मग देवाला चालतं प्रेम. प्रेमाला नाही म्हणत नाही तो, हो की नाही रे बाप्पा? बघ, देवानीच आज्ञा दिली आहे बायकोवर जीवापाड प्रेम कर म्हणून. आता देवाने आज्ञा दिली आहे म्हणल्यावर ऐकायला हवंच ना. काय झालं? आत्या. अरे आराध्या, काय ग एवढ्या सकाळी सकाळी कशी काय माझी आठवण काढलीस? सकाळी सकाळी आठवण काढली कारण घ्या आधी प्रसाद घ्या. कारण तुमच्यामुळे आज हा इतका आनंदाने भरलेला दिवस बघायला मिळतोय मला. आत्या, तुम्ही तुमचा शब्द खरा केला ना. मी माझ्या लेकाच्या सुखासाठी आणि माझ्या सुनेसाठी काहीही करेन. हे सगळं असं खरंच घडतंय याच्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. म्हणजे आधीच्या तुम्ही आणि आत्ताच्या तुम्ही यात जमीन आसमानाचा फरक आहे ना. हा, हो, म्हणजे आत्या खूप बदललात तुम्ही, खूप. आधी तुम्ही मला या घरातून कसं बाहेर काढता येतं याचाच विडा उचलला होता. माझा चेहरा सुद्धा बघायचा नव्हता तुम्हाला. किती वाद व्हायचे आपल्यात, सतत वाद. पण आता तुम्ही श्रेयस आणि माझ्यासाठी एखाद्या देवदूतासारख्या बनून आलात. म्हणजे बघा ना, मला श्रेयस पासून काही दिवस दूर राहायचं होतं, पण त्याला न दुखावता त्यात पण तुम्ही माझी मदत केली, माझ्यासाठी धावून आलात. आणि आता तर तुम्ही आयुष्यभरासाठी आमचं नातं जोडतायत. म्हणजे बघा ना, आयुष्य किती बदललंय ना. आधीच्या तुम्ही आणि आत्ताच्या तुम्ही या किती फरक आहे आत्या, किती फरक आहे. परिस्थिती माणसाला शिकवते आणि बदलवतेही. मी जे काय करत होते ते सगळं माझ्या लेकाच्या भल्यासाठी करत होते आणि त्याचं प्रेम मला मिळावं म्हणून करत होते आणि करत राहीन. आता फक्त त्याच्या आयुष्यामध्ये जी कमतरता आहे ती तुमच्या लग्नामुळे पूर्ण होईल आणि मग तो आनंदी झाला की मग तरी मला माझ्या लेकाचं प्रेम मिळेल ग. आत्या, मिळेल, नक्की मिळेल बघा. ठीक आहे, मी बोलेन त्याच्याशी. श्रेयस, काही काम होतं का? काम? तुझं आवरलं का? हा, चाललंय. नाही म्हणजे मी
योग्यच केलं ना. म्हणजे मला ना तुझी तळमळ दिसत होती रे. आणि माझ्याशिवाय कोण समजून घेणार होतं हे सगळं. मला सगळं दिसत होतं आणि बघवतही नव्हतं. म्हणून मी ना त्या बाबतीमध्ये खूप विचार केला आणि त्या विचारातूनच ना मला हा लग्नाचा मार्ग सुचला. आणि मग गुरुजींना बोलवलं आणि मग हा हा बघ ना, त्यामुळे सगळे प्रश्न सुटले. हो हो गुड. चांगलं झालं तुम्हाला हे सुचलं ते. बरं केलं तुम्ही. बस एवढंच? हा म्हणजे नाही म्हणजे हे सगळं मला सुचलं. मी म्हणजे माझ्यामुळे म्हणजे हो मग चांगलं केलं. तर आणखीन काय? श्रेयस, हे सगळं ना मी तुझ्या आनंदासाठी केलं रे. आता बघ, तुझं आयुष्य ना पूर्णपणे बदलून जाईल. हो हो आय एम शुअर. मला ऍक्च्युली उशीर होतोय. मी येऊ का? अच्छा. श्रेयस, तुला माझ्या भावनांची काहीच किंमत नाही का रे? संजय, बरोबर आहे तुझं. पण लग्न छोटेखानी जरी करायचं म्हटलं ना तरी त्याची तयारी असतेच ना. ती करावीच लागेल. भाऊजी, मी आहे ना, तुम्ही काही काळजी करू नका. मी कामांची लिस्ट काढतो आणि माणसांना कामाला लावतो. सगळी कामं व्यवस्थित होतील, काही टेन्शन घेऊ नका. एक मिनिट हा भाऊजी. हा बोला. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग. अहो हे काय बोलताय तुम्ही? नाही नाही नाही, तुमची गरज इथेही आहेच ना. अहो ऐन वेळे असं काय सांगताय तुम्ही मला? फॅमिली इश्यू म्हटलं मी तरी काय म्हणणार. ठीक आहे, मी मॅनेज करतो. हा. काय रे, काय झालं? तो चेहरा कसा झालाय? अहो भाऊजी, त्या काटकरांचा फोन होता. आपल्या अकाउंट डिपार्टमेंटचे हेड आहेत ना, त्यांचा. ते म्हणतात की त्यांना अचानक बँगलोरला जावं लागते.